होळी 2025 नंतर कुंभ राशीसाठी एक महत्त्वाची ग्रहघटना घडणार असून यामुळे तुमच्या जीवनात मोठं चक्रीवादळ येणार आहे. ही घटना केवळ तुमच्या वैयक्तिक जीवनावर परिणाम करत नाही, तर आर्थिक, व्यावसायिक, कौटुंबिक, आध्यात्मिक आणि सामाजिक पातळीवरही मोठे बदल घडवेल. आपण अत्यंत सखोल आणि विस्तृत पद्धतीने या ग्रहयोगाचा परिणाम, संधी, आव्हाने आणि त्यावरचे उपाय यांचे विश्लेषण करूयात. होळी 2025 नंतरची प्रमुख ग्रहस्थिती. होळीनंतर 30 मार्च 2025 रोजी एक महत्त्वाचा ग्रहसंयोग घडणार आहे, ज्यामुळे कुंभ राशीच्या जातकांसाठी मोठे बदल घडतील. या बदलाचे प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1, शनी आणि गुरु युती. कुंभ राशीमध्ये महान चक्रीवादळ म्हणजेच कायापालट करणारा योग आहे. शनी हा कुंभ राशीचा स्वामी आहे, त्यामुळे हा त्यांच्या स्वगृही असल्याने जबरदस्त प्रभाव टाकेल. गुरु बृहस्पती हा ज्ञान, समृद्धी आणि आध्यात्मिकता यांचा कारक आहे. हे दोन्ही ग्रह एकत्र येऊन जीवनात अचानक मोठे परिवर्तन घडवतील. काहींसाठी हा नोकरीतील बदल, व्यवसायातील मोठा टप्पा आणि व्यक्तिगत आयुष्यातील नवे वळण असू शकते. जुने कर्म फळ देऊ लागतील. ज्यांनी प्रामाणिक मेहनत केली आहे त्यांना मोठा लाभ होईल. नंबर 2, राहू आणि केतूचा प्रभाव. मेष तुळ राशीत. नशिबाच्या संधी आणि आव्हाने. राहू मेष राशीत असल्याने तुमचा संवाद कौशल्यात आणि आत्मविश्वासात वाढ होईल. केतू तुळ राशीत असल्याने वैचारिक गोंधळ आणि अचानक प्रवास घडण्याची शक्यता आहे. अनपेक्षित संधी मिळतील, पण योग्य निर्णय घेण्यासाठी विचारपूर्वक कृती करावी लागेल. नंबर 3, सूर्य आणि शुक्र. मीन राशीत. आर्थिक वाढ आणि संबंधातील सुधारणा. तुम्हाला यश, प्रतिष्ठा आणि आर्थिक वाढ मिळवण्याची मोठी संधी मिळेल. जुने प्रकल्प पूर्ण होतील आणि नवीन आर्थिक स्रोत उघडतील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन अधिक स्थिर होईल, पण अहंकार आणि गैरसमज टाळा. नंबर 4, चंद्र मंगळ युती. वृषभ राशीत. मानसिक व कौटुंबिक उलथापालथ. ही युती तुम्हाला भावनिकदृष्ट्या संवेदनशील करेल. घरगुती प्रश्न, मालमत्तेशी संबंधित निर्णय आणि आईवडिलांच्या आरोग्याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. होळीनंतर तुमच्या जीवनात प्रमुख बदल होणार. नंबर 1 आहे आर्थिक स्थिती. मोठ्या संधी आणि अनपेक्षित धनलाभ. व्यवसायात मोठे करार किंवा गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशन किंवा वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. जुनी देणी किंवा कर्जाची परतफेड होईल. काही जातकांना वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळेल. शेअर बाजार, क्रिप्टो किंवा रिअल इस्टेट सारख्या गुंतवणुकीत फायदा होईल, पण धोका पत्करण्याआधी अभ्यास करा. नंबर 2, कौटुंबिक जीवन. संबंध सुधारण्याचा काळ. घरगुती प्रश्नांमध्ये संतुलन ठेवण्याची गरज आहे. कुटुंबात नवीन सदस्यांचे आगमन होईल, जसे की लग्न होईल किंवा बाळाचा जन्म होईल. आई वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. विशेषतः वडिलांना हृदयविकाराचा किंवा रक्तदाबाच्या समस्या होण्याची शक्यता आहे. घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर योग्य काळ हा आहे. नंबर 3, वैवाहिक आणि प्रेमसंबंध. नवीन सुरुवात आणि मजबूत बंधनं. अविवाहितांसाठी विवाह योग प्रबळ आहे. विशेषतः मे, जून 2025 मध्ये प्रेमसंबंध अधिक प्रगल्भ होतील आणि काही जण विवाहबद्ध होऊ शकतात. जुने वाद मिटवण्याचा चांगला काळ आहे, पण अहंकारावर नियंत्रण ठेवा आणि जोडीदारासोबत धार्मिक यात्रेचा योग आहे. नंबर 4, करिअर आणि व्यवसाय. नवीन जबाबदाऱ्या आणि प्रगती. उच्च पदावर बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ विस्ताराचा आणि नवीन संधीचा असेल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगले यश मिळेल. नवीन गुंतवणुकीपूर्वी नीट विचार करा आणि घाई गडबड टाळा. नंबर 5, विदेश प्रवास आणि संधी. मोठा निर्णय घ्यायची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणासाठी अनुकूल वेळ आहे. परदेशात नोकरी किंवा व्यवसाय विस्ताराची संधी मिळू शकते. विदेश गमनाचा योग मजबूत आहे, पण कागदपत्रे पूर्ण तयारीने ठेवा. नंबर 6, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती. आत्मशोधाचा काळ. गुरुच्या प्रभावामुळे तुमच्या अंतर्गत जाणीव जागृत होईल. ध्यान, योग आणि आध्यात्मिक अभ्यास तुम्हाला मानसिक स्थिरता देईल. अचानक आध्यात्मिक ओढ निर्माण होऊ शकते. आता या सर्वांवर उपाय पाहूया. अधिक शुभ परिणामांसाठी, या ग्रहयोगाचा अधिकतम लाभ मिळवण्यासाठी शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेलाचा अभिषेक करा. गुरुवारी गरजू लोकांना चण्याची डाळ आणि गूळ दान करा. स्वयंपाकघरात सफरचंद ठेवा आणि आठवड्यातून एकदा गरजूला दानही करा.
मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा. घरात स्फटिक शिवलिंग ठेवा आणि नियमित पूजा अर्चा करा. प्रत्येक अमावस्येला गरिबांना कपडे आणि अन्नदान करा. रोज सकाळी गायत्र मंत्र 11 वेळा जप करा. हा बदल तुमच्यासाठी जीवनात सुवर्णयोग असेल. होळीनंतरची ग्रहस्थिती ही कुंभ राशीच्या जातकांसाठी जीवन बदलणारी ठरणार आहे. आर्थिकदृष्ट्या मोठी संधी मिळणार आहे. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात अस्थिरता येईल आणि व्यवसायात मोठी प्रगती होईल. परदेश प्रवास किंवा स्थायिक होण्याची शक्यता आहे. मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती होईल. जर योग्य निर्णय घेतले आणि उपाय केले तर हा काळ तुमच्या जीवनातील सुवर्ण योग ठरू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.